जे पाच आरोपी आहेत गोपीचंद पडळकर यांचे त्यांना कुठेतरी अटक करा अशी मागणी जी आहे ती या सर्व जितेंद्र आव्हाड खाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण आंदोलन जे आहे अतिशय उग्र स्वरूपात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी सगळे कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे पोलिसांकडनं या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण आंदोलन जे आहे उग्र स्वरूपात या ठिकाणी नको यांना रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता। पोलिसांकडे धरपकड होते अशा पद्धतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांना रोखण्याचा प्रयत्न आहे। बाजूला घ्या रे, चला गाडी येऊ द्या, चला घ्या, चला इकडे थांबा आहे बाकीचे साहेबांचा जितेंद्र आव्हाडांकडे या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले असल्याचं पोलीस पूर्ण पोलीस पाहायला मिळत आहेत आणि साहेबांना जिवे मारण्याची सुपारी साहेबांचे जिवे मारण्याची सुपारी जितेंद्र आव्हाड स्वतः थोड़ा गड्डी छोड़, जगह छोड़। जितेंद्र आव्हाडजी तुम्ही स्वतः काही करून देऊ नका, पोलीस वापर करत तुमच्या कार्यकर्त्यांची धरपकड करताय। हे नको जाऊ दे, मध्ये घुसून मारतो तो निघे सरका जो मार खातो त्याला शांत 2 मिनिटं ह्याच्यावरती माननीय अध्यक्ष हे आम्हाला सोडतो मागून सचिव भुळे मागे आम्हाला सोडतो चिटिंग करतो अध्यक्ष शब्द फिरवतात। या मंदिरामध्ये अध्यक्षाचं स्थान सर्वात मोठं असतं। आम्हाला सांगितलं असतं की असं करणार आहे, आम्ही करून दिलं असतं। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवत खुनाचे आरोपी मकुकाचे आरोपी आतमध्ये घुसून मारतात ते आहे कुठे? ते कुठे आहेत? तुमचे पोलीस दादा या
त्या आरोपींना दादा पण पाहू शकतो आमदार रोहित पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत. आमदार रोहित पवार पोलिसांच्या गाडीच्या खाली देखील आपण पाहू राहून शकतो की आंदोलन करण्याचा करत होता. काय सांगाल? एवढ्या पोलीस आणले 100-200 हे सरकार दिसे धडकले पोलीस पाहिजे. हे बिचारे पोलीस तरी काय करणार? हे हुकुमाचे बिचारे ताबेदार आहेत. पण मोकोक्याचा आरोपी लपवला जातोय, गुन्ह्याचा आरोपी लपवला जातोय, हे महाराष्ट्राला समजू द्या. आणि त्यांना लपवण्यासाठी फोर्स वापरला जातोय. हे किती दुर्दैवी आहे. अगदी रात्रीचे 1:30 वाजले तरी तुम्ही आंदोलन करतात. नितीन देशमुख यांना जे आहे थेट ह्या ठिकाणाहून नेलं जात आहे. एकदम नितीन देशमुखचा नाहीये आता मरीन ड्राईव्ह पोलीस प्रश्न. घेऊन मारला कुणी कोणाला? आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमदार रोहित पवार हे देखील या संपूर्ण एकाने खुणवलं, यांना पाठिंबा त्याच्या आजूबाजूच्या 5 जणांनी जाऊन मारलं. संपूर्ण हा व्हिडिओ सगळीकडे आहे. आपण पाहू शकतो की मध्ये 5 जण होते. आणि या ठिकाणी विधान भवनामध्ये या आंदोलनाला करता पोलिसांचा मोठा दादा काय सांगाल? तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी झालात, काय सांगाल? यांनी ज्या पद्धतीने हे उग्र स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलेलं असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता रोहित पवार हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिंब्याकरता या ठिकाणी दाखल झालेले सध्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु रात्रीचे 1:15 जवळपास 1 वाजलेले आहेत आणि आंदोलन अजून देखील सुरू आहे. भाजपचा आणि अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडताना आई शिंदे त्याचा दरवाजा उघडला. त्या दोघांना लागलं, आव्हाड साहेबांना लागलं. 6 वेळा आमदार झालेले आहेत आणि तो संतोष देशमुखचा भाऊ स्वतःचे म्हणजे भावाला न्याय मिळावा यासाठी इथे येतो. आणि तुम्ही इथं स्टाईल मारता. आणि मग आत गेल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर आव्हाड साहेबांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गुंड घेऊन येता. पासेस होते का? त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाई झाल्या होत्या, कुठले कुठले कलम लावले होते. आणि मग तिथं अधिवेशनामध्ये जिथं नितीन देशमुख पास घेऊन आलेला एक कार्यकर्ता फक्त आव्हाड साहेबांवर तिथं हल्ला होऊ नये म्हणून तो पुढे येतो आणि तो या 4 माणसांबरोबर तिथं लढतो. आणि त्यांनी कुठेही अंगावर गेला नव्हता, ते लोक अंगावर आले होते. ते कुठे 4 लोक? एकावर तुम्ही केस करता, बाकीचे 3 कुठे आहेत? मग इथं तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की तुमचा कार्यकर्ता, तुमचा आमदार, तुमचा मंत्री, तुमचा याच्याच मागे तुम्ही राहणार आहात का? सामान्य लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहात? मग इथं तुमच्या सक्तीचा, शक्तीचा आणि एवढे आमदार तुमचे निवडून आले त्याचा वापर फक्त तुम्ही कशासाठी करा? दडपशाही. हे पटणार नाही, हे चालणार नाही. हे महाराष्ट्राला चुकीचा संदेश जातोय. आणि म्हणून आव्हाड साहेब आतापर्यंत 1:30 वाजले तरी इथं लढत आहेत. आणि आम्ही त्यांच्याबरोबर आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्या ठिकाणी आहोत. रोहित दादा सर काय सांगाल? अगदी गोपनीय पद्धतीने अगदी रात्रीचे 1:15 वाजलेले आहेत. 1:15 रात्रीच्या वेळी जे आहे नितीन देशमुख यांना ह्या ठिकाणाहून पोलिसांनी सुरक्षित नेलं जातं. याकडे कसं पाहता? नितीन देशमुखाचा विषय आहेच. आम्ही त्यांच्याबरोबर आहे, ते आमचे कार्यकर्ते आहेत. आमच्या नेत्यांवर हल्ला होत असताना एक कार्यकर्ता पुढे सरसावतो आणि अंगावर सगळे हल्ले घेतो. आम्ही त्याचा अभिमान त्या ठिकाणी मानतो. पण हे 4 लोक जे आले आणि तुम्ही व्हिडिओ जर बघितला, तुम्हीच मराठी मीडियाने जो व्हिडिओ पुढे आणलेला आहे, एक व्यक्ती तिथं खुणवतो आणि हे 4 लोक तिथे जातात. काय संदेश देता तुम्ही की विधिमंडळामध्ये गुंड घेऊन तुम्ही येऊ शकता? रस्त्यावर गुंड आहेत, महिलांवर अत्याचार चालतात, सामान्य लोक आज अडचणीत आहेत. संतोष देशमुख असेल, सूर्यवंशी असतील, मुंडे हे न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि इथं काय संदेश की आमदारांवर हल्ला होत असताना तुम्ही गुंड आणता. आणि त्याच्यात आमच्या या कार्यकर्त्यांवर जो पास घेऊन आला होता त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करता. आणि हे 4 लोक ज्याच्यावर ऑलरेडी कुठले वेगवेगळे कलम आहेत त्यांना तुम्ही सहजपणे विदाऊट पास आत आणता. आहेत कुठं ते? आता 400 लोक पोलीस इथे येत असतील. एक फक्त हा विषय आम्ही काय मानतोय, संविधानिक पद्धतीने इथं बोलण्याचा प्रयत्न करतोय. 400 पोलीस आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन सामान्य लोकांना काळजी घेण्यासाठी पोलीस नाही. आमचं फक्त म्हणणे चर्चा करा आणि जे बाकीचे 3 आहेत त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करणं फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीने सिलेक्टिव्ह तुम्ही कारवाई करत असाल तर हे योग्य नाही, हे योग्य दिसत नाही. विधिमंडळामध्ये गुंडागर्दी करणारे आणि जे काही झुंडशाही करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा कारवाई झालीच पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे.